क्षेत्ररक्षण लावून घ्या. हो बाबल्या दा चला पंचांच्या भूमिकेत. आणि पांडे गॅरेजवाले स्कोरर साठी या 2 मिनिटं. एमजी वॉरियर्स 12th मॅन पाठवा आपला. बबल्यादा फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्या. निर्धाव असा चेंडू इम्रान यांना काय समजलेला नाहीये. केसीसी 11 12th मॅन पाठवा ना. दोन्ही संघाचे 12th मॅन धावत आहे जरा. वाईट चेंडू 1 धाव. नाही राज भालेरावांचा दुसरा चेंडू सामना करतील इम्रान. इम्रान यांनी उंचावून टोलविलेले चेंडू 2 धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती ती बिनबाद 3. उंच मारलेला चेंडू आणि डिक्लेअर सोडवत 1 धाव. भालेराव निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच निर्णय काय असेल. पंच एक सिंगल आहे. 1 धाव. भालेराव यांचा पुढचा चेंडू सामना करील गोपाल. सामना थांबवा 2 मिनिटं. गाड्या चालल्यात. चालू करा. भालेराव यांचा पुढचा चेंडू सामना करील गोपाल. गोपालाने मस्त मारले चेंडू आणि झेल झालेले आहे. झेल रूपात बाद झालेले आहेत गोपाल. अहमद यांनी सुंदर असं झेल पकडलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण अहमद यांचं. 4 चेंडू झालेले. अजूनही भालेराव यांच्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत.
गोपाल यांची जागा भरून काढण्यासाठी येतात ते हिमांशू, अतिशय तगडे फलंदाज एम जी वॉरियर्सचे. खूप लांबत लांब षटकार मारतात ते या ग्राउंडला. हिमांशू यांनी तोंडावर दिले चेंडू आणि वन बॉल बाउंड्री. याच्यासाठी खरं ओळखले जातात हिमांशू आहे. खूपच खूप लांब मारतात. धावसंख्येमध्ये वर धावसंख्या होते ती 1-8. कोणाकडून तू देत नाही यार, नंतर बिघडते. हिमांशू यांनी 2 बॉलात 2 षटकार मारले तर राज परिहार बड्डे बॉय यांच्याकडून 2000 रुपये. हिमांशू यांनी उंचावर डोललेला चेंडू आणि 9 चेंडू पंचांनी 9 घोषित केलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अंपायर डिसिजन तुम्ही मिळून कळवा. सॉफ्ट सिग्नल काय याच्यात दिसत नाहीत. त्यांनी विचार करून सांगितलंय नो नाहीये. एम जी वॉरियर्स 9. बॉलर कौन है दूसरा? भाई बॉलर कौन है? तो जो टीम जीती हुई है सेकंड राउंड, कौन कौन जीती है मेरे को नाम बता. पहले माइक बंद कर किया है भाई.
आणि आदित्य 11ला बाय भेटलेली आहे पुढच्या सामन्यासाठी. त्याला सामना चालू करा पंच. ओव्हर झालेली आहे पंच. त्याला पंच सामना करा. दुसरं षटक घेऊन येते ते इर्शाद. केसीसी संघाकडून दुसरे षटक घेऊन येते ते इर्शाद. सामना करतील हिमांशू. अतिशय तगडे फलंदाज. त्यांच्या बॅट मधून एक चौकार बघितला आपण. ईशानंतर पुढचा चेंडू आणि हिमांशू यांनी उंचावर टोलवलेला चेंडू. उंच आणि झेल बाद होत आहेत हिमांशू. हिमांशू यांची जागा भरून काढण्यासाठी येतात माने. माने ईर्ष्याचा पुढचा चेंडू सामना करेल. माने पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. ईर्ष्या त्यांचा. माने यांना काही समजलेलं नाही. ईशाक यांचा पुढचा चेंडू सामना करेल माने. माने आणि उंचावर टोललेले चेंडू. पाहूया झेल बाद होत आहेत. धावसंख्या होते ती 3-9. सुंदर असं कमबॅक केलेलं आहे इशाक यांनी. आणि मागच्या सामन्याचे सामनावीर इम्रान अजूनही नॉन स्ट्राईकलाच उभे आहेत. नवीन बॅट्समन येतात मुकेश. खूप अनुभव असलेले मुकेश. इसा यांचा पुढचा चेंडू मुकेश यांनी टोलवलेला आहे. आणि पुन्हा एकदा धावबाद इम्रान झालेले आहेत. सुंदर असं कमबॅक केलेलं आहे इर्शाक यांनी. आणि आता संघाचे कर्णधार गणेश गायकवाड स्वतः येत आहेत इम्रान यांची जागा भरून काढण्यासाठी. इर्शाक यांचा पुढचा चेंडू सामना करील गणेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. खूप छान गोलंदाजी होत आहे केसीसी संघाकडून. इथे त्यातील षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि बघूया ओव्हर मेडन जाते की या षटकात एकही धावना आलेली आहे. आणि खूप छान गोलंदाजी इर्शाद यांची. मेडन ओव्हर गेलेली आहे. खरंच खूप टाळ्या झाल्या पाहिजेत या बॉलरसाठी. मेडन टाकलेली आहे या स्पर्धेत. या स्पर्धेतील पहिलं षटक असं आहे इर्शाक यांनी मेडन टाकलेलं आहे. तिसरे षटक घेऊन येतात केसीसी संघाकडून जिशान. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मुकेश यांना काही समजलेलं नाहीये. धावसंख्या होती ती 4-9. ईशा यांचा पुढचा चेंडू सामना करेल मुकेश. मुकेश यांनी उंच मारलेला चेंडू. आणि मुकेश सुद्धा झेलबाद स्वरूपात आउट होत आहेत.
मागचे 8 चेंडू एकही धाव न आलेली आहे. दिशा यांचा पुढचा चेंडू सामना करील विनोद. विनोदाने आणि सुंदर असं झेल दिशा यांचं स्वतःच्या बॉलद्रोपदी सुंदर असं झेल घेतलेलं आहे. कॉटन बॉल. अतिशय सुंदर गोलंदाजी होत आहे केसीसी संघाकडून. खरंच खूप छान क्षेत्ररक्षण गोलंदाजी पाहायला मिळत आहे केसीसी संघाकडून. दिशानंतर फटकातील पुढचा चेंडू सामना करेल धीरज कल्लू. कल्लू यांनी आलेला चेंडू सिंगल स्वरूपात 1 धाव. आता स्ट्राईकवर येत आहेत कप्तान संघाचे गणेश गायकवाड. अजूनही दिशाण्याच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या होती 10. गणेशांनी उंचावून टोलवलेला चेंडू पाहूया काय होत आहे. आणि 1 धाव. या इनिंगचा शेवटचा चेंडू सामना करेल कल्लू. खूप छान गोलंदाजी झाली आतापर्यंत. धावा खर्च केल्यात केसीसी संघाने 11. शेवटचा चेंडू सामना करेल कल्लू. कल्लूने उंचावर मारलेला चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. एमजे वॉरियर संघाच्या एकूण धावसंख्या होत आहेत त्या 12 आणि केसीसी संघाकडे 13 धावांचा लक्ष. चला केसीसी संघ आपले फलंदाज पाठवा लवकरात लवकर. खूप उशीर होत आहे पंच सामन्याला. आणि आदित्य 11 ला पुढच्या सामन्यासाठी बाय मिळाली आहे. या सामन्यातील विनर आणि पंकज 11 असा सामना होणार आहे. तरी पंकज 11चे कर्णधार लवकरात लवकर केसीसी संघाकडून सलामीचे फलंदाज येत आहेत ते भालेराव आणि भालेराव और शोएब. मागच्या सामन्यामध्ये खूप छान कामगिरी केली होती दोघांनी. बोल दे. चला एमजी वॉरियर्स फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि एमजी वॉरियर्स करून पहिला गोलंदाज येतोय. इरफान. एमजी वॉरियर्सचे प्रथम गोलंदाज येत आहेत ते इरफान.
सिंगल आलेला आहे पहिल्याच चेंडूवर. सुंदर अशी सुरुवात. इरफान MURS चे गोलंदाज. इरफान यांचा पुढचा चेंडू. सामना करील भालेराव. वाईट पंचांचे हात समांतर. KCC संघाला सुवर्ण संधी आहे. या 5 चेंडू सामना फिनिश केला तर राज परिहार यांच्याकडून 1000 रुपये. इरफान सुंदर असा शॉट मारलेला आहे आणि एक धाव पूर्ण. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण माने यांच्याकडून. धावसंख्या होते ती बिनवाद 3. सामना करतील ते शोएब. इरफान यांचा पुढचा चेंडू. सामना करतील शोएब. सुंदर अशी गोलंदाजी इरफान यांची. इरफान यांनी उंचावरून टोललेले चेंडू आणि झेल बाद होत आहेत. सुंदर अशी कॅच पकडली हिमांशू यांनी. शोएब यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते. फारुक. इम्रान यांचा पुढचा चेंडू. सामना करील फारुक. फारुक यांनी उंचावरून टोललेला चेंडू. बघूया काय होतं आणि षटकार. खतरनाक फलंदाजी करत आहेत फारुक आपल्या संघासाठी आणि या षटकावर सामना फिनिश होतोय ते KCC संघासाठी. राज परिहार यांच्याकडून 1000 रुपये. सुवर्ण संधी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील आणि विजयासाठी 4 धावेची गरज आहे. इरफान यांच्या गोलंदाजीचे शेवटचा चेंडू शिल्लक. सामना करील फारुक आणि डॉट बॉल नाही आणि पंच किती धावा असतील. 2. KCC संघासाठी सामना जिंकण्यासाठी 2 धावेची गरज आणि बॉलिंग मार्ग येतात हिमांशू. मॅच जितने देना राजभाई. 2 धावेची गरज आहे. हिमांशू पुन्हा एकदा 1 धाव नाही रोखू शकले मुकेश. 1 धावेची गरज आहे. सुंदर फलंदाजी केलेली आहे फारुक यांनी. KCC संघाचे कर्णधार कुठे असतील स्ट्रोजविन साठी या जरा. KCC संघाचे कर्णधार कोण असेल लवकर या जरा.
आणि एक धाव पूर्ण होत आहे आणि अशा प्रकारे केसीसी संघाने सुंदर असा विजय संपादित केलेला आहे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे खूप खूप आभार. चला पंकज